नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सर्व भावी शिक्षकांचं आपल्या या अध्ययन परिवारामध्ये सहर्ष स्वागत. पहा, आपण काय करत आहोत आता CTET 2026 जी 8 फेब्रुवारीला होणार आहे, त्याच्यासाठी काय करत आहोत, पेपर ॲनालिसिसचे आणि NCERTचे व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर जास्तीत जास्त पहा, तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत आपल्या या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना अभ्यास करताना मदत होईल. तर आज आपण काय करणार आहोत पहा, इयत्ता 6वीचं जे NCERT पुस्तक आहे त्याच्यामधले काय करणार आहोत, पहिले 1 ते 3 धडे पाहणार आहोत. आता इथं पहा, या विषयाचं किंवा या पुस्तकाचं नाव काय आहे हे पहा, सोशल सायन्स. आता आपल्याला जिओग्राफी सेपरेट दिलेला आहे का, हिस्ट्री सेपरेट दिलेला आहे का, तर नाही. 2024 पूर्वी काय होतं, इतिहास आणि भूगोल याची सेपरेट पुस्तके दिली होती, पण त्याच्यानंतर पहा, नवीन जो अभ्यासक्रम लागू करण्यात आला त्याच्यामध्ये सोशल सायन्स या एकाच बुकमध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र पाहायला मिळेल. आणि पहिले सुरुवातीचे जे 3 धडे आहेत ते कशाचे आहेत, तर आपले जिओग्राफीचे आहेत. आता इथं पहा, याच्यामध्ये एकूण 14 धडे आहेत. पहिले 3 जिओग्राफीचे आहेत, तर पहिले 3 धडे आज आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. परिचय, सामाजिक विज्ञान, क्यू. आता पहा, सामाजिक शास्त्र का गरजेचं आहे. आता इथं सामाजिक विज्ञान इथं दिलेलं आहे आणि ही जी 14 धडे आहेत त्यांची इथं नावे दिलेली आहेत. पहा, इतके सर्व आपल्याला या पुस्तकामध्ये अभ्यासायचे आहेत. आता आज जे आपण पाहणार आहोत त्यातलं पहिलं आहे पहा, स्थलरूप एव जीवन. त्याच्यानंतर महासागर एव महाद्वीप आणि तिसरं आहे पृथ्वीपर स्थानोकी स्थिती. आता पहा, जे स्थलरूप आहे आणि जीवन म्हणजे जे स्थानीय क्षेत्र आहे आणि तेथील जीवन, त्याचबरोबर पहा महासागर आणि जे खंड आहेत 7 खंड, त्याची माहिती दुसऱ्या धड्यामध्ये दिलेली आहे. तिसऱ्या धड्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, तर पृथ्वीपर स्थानोकी स्थिती. आता पृथ्वीवर पहा, जी काही स्थाने आहेत त्याची काय स्थिती दिलेली आहे ते आपण पुढे डिस्कस करू. आता इथं पहा, मानचित्र म्हणून एक टॉपिक आहे. पहिला धडा पहा, पृथ्वीपर स्थानोकी स्थिती. आणि आता तुम्हाला प्रत्येक चॅप्टर असा एखाद्या कोटने चालू झालेला दिसेल. आता इथं आपण वाचून घेऊ. पहा, पृथ्वी अंतरिक्ष में स्थित है, जो जल, पृथ्वी, अग्नि और वायु से बनी है और यह गोलाकार है. यह सभी स्थलीय और जलीय प्राणियों से घिरी हुई है. कुणाचं कोट आहे हे, आर्यभट्ट. एखादा क्वेश्चन याच्यावर पण येतो. पहा, हे कुणाचं आहे तर आर्यभट्ट यांचं आहे. पहिलाच धडा पाहतोय आपण, नाव आहे पृथ्वीपर स्थानोकी स्थिती. आता ह्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे तेवढाच डाटा आपण आपल्याला जो परीक्षेला विचारला जातो तो पाहू. आता इथं पहा, पहिलं चित्र दिलेलं आहे आपल्याला मानचित्र. आता मानचित्र म्हणजे काय असतं, तर एक संकल्पना चित्र असतं. पहा, म्हणजे एखादी प्रतिकृती चिन्हाद्वारे ती गोष्ट दाखवली जाते. आता उदाहरण सांगायचं झालं तर पृथ्वी गोल. पहा, पृथ्वी आपण विद्यार्थ्यांना ज्यावेळी आपण पृथ्वी हा टॉपिक शिकवत असतो त्यावेळी पृथ्वी दाखवू शकत नाही, पण पृथ्वी गोलाच्या स्वरूपात पृथ्वीची प्रतिकृती आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. त्याचप्रमाणे पहा, चिन्हांच्या स्वरूपात आपण ती ठिकाणे प्रतिकृतीच्या स्वरूपात, तक्त्यांच्या स्वरूपात दाखवू शकतो. आणि मानचित्राचा मराठीत अर्थ काय होतो पहा, संकल्पना चित्र. आणि याच्यावर तुम्हाला CTETला प्रश्न आलेले पाहायला मिळतील. ज्यावेळी आपण PYQ घेऊ त्याच्यामध्ये आपण हे सर्व पाहणार आहोत. आता इथं काय दिलेलं आहे, मानचित्र, लघु नगर का मानचित्र. एक लहानसं शहर आहे त्याचं मानचित्र दिलेलं आहे. आणि इथं मानचित्र और उसके घटक, मानचित्र याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. पहा, तर मानचित्र म्हणजे संकल्पना चित्र. आणि मानचित्राचे 3 प्रकार पडतात. पहा, भौतिक मानचित्र, राजनैतिक मानचित्र आणि थीमेटिक मानचित्र. आता भौतिक मानचित्रामध्ये म्हणजे काय, तर मुख्य रूप से प्राकृतिक आकृतियों जैसे पर्वतों, महासागरों और नदियों को दर्शाते हैं. आता पहा, भौतिक मानचित्रामध्ये काय दाखवलं जातं, तर ज्या भौतिक आकृत्या आहेत म्हणजे अवतीभोवती आपल्या जे असणारे पर्वत असेल, महासागर असेल, नदी, या सर्व दाखवणारे कोणतं असतं तर भौतिक मानचित्र. त्याच्यानंतर राजनैतिक मानचित्र. आता याच्यामध्ये काय दाखवलं जातं तर देशो या राज्यो, सीमाओ, नगरो आदि को दर्शाते है. देश असतील, राज्य असतील, त्यांचे ज्या सीमा आहेत त्या सर्वांना या राजनैतिक मानचित्राद्वारे दर्शविलं जातं. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे पहा, मानचित्राचे 3 प्रकार, एक भौतिक मानचित्र, 2 आहे राजनैतिक मानचित्र आणि 3 नंबरचं आहे थीमेटिक मानचित्र. विशिष्ट प्रकार की सूचना प्रदान करते हैं. उदाहरण के लिए पाठ्यपुस्तक में. आता हे थीमेटिक मानचित्र म्हणजे काय पहा, एखादी सूचना आपल्याला दिली जाते. आता किसी भी मानचित्र के 3 मुख्य घटक होते हे, दूरी, दिशा और प्रतीक चिन्ह. हे वाक्य IMP आहे. पहा, प्रश्न याच्यावर येऊन गेलेला आहे. तर
प्रत्येक मानचित्राचं काय असतात तर 3 मुख्य घटक असतात. कोणते आहेत पहा. दुरी म्हणजे अंतर असेल, दुसरा आहे दिशा आहे आणि 3 आहे प्रतीकचिन्ह. त्याच्यानंतर या प्रतीकचिन्हावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पहा. पुढचं महत्त्वाचं चिन्ह आहे प्रतीक चिन्ह. प्रतीक चिन्ह मानचित्र का एक महत्त्वपूर्ण घटक है. प्रतीक चिन्ह काय आहे तर मानचित्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर पुढे आता इथं इथं दिलेले आहेत पहा. मानचित्र में सामान्यतः उपयोग किए जाने वाले प्रतीक चिन्ह. आता आपल्याला TET साठी पहा. TETला तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊन गेले पहा. कब्रिस्तान, स्मशानभूमी 2024च्या आय थिंक TET परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे पहा. महा TET 2024ला. तर हे काय आहे तर प्रतीक चिन्ह दिलेलं आहे. रेल्वे लाईन असेल, बडी लाईन, छोटी लाईन, रेल्वे स्टेशन हे सर्व या चिन्हाद्वारे दाखवलं जातं. सडके, त्याच्यामध्ये पण पक्के सडके म्हणजे रस्ते, पक्के रस्ते, कच्चे रस्ते हे याच्याद्वारे दाखवलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा सीमा आहेत पहा. आंतरराष्ट्रीय, राज्य, जिल्हा. ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे, ही राज्य सीमा आहे आणि जिल्ह्याची सीमा आहे. नदी, कुवा, तालाब, नहर, सेतू हे अशा प्रकारे दाखवलं जातं. मंदिर, गिरजाघर, मस्जिद, छत्री हे अशा प्रकारे दाखवलं जातं. हे मंदिर आहे, हे गिरजाघर आहे, हे मस्जिद आहे, ही छत्री आहे. त्याच्यानंतर डाकघर, डाक एवं टेलिग्राफ कार्यालय, पोलीस स्टेशन हे याच्याद्वारे दाखवलं जातं. आणि इथं बस्तिया पहा. हे वस्तीचं आहे आणि हे कशाचं आहे, कब्रिस्तान, स्मशानभूमीचं आहे. त्याच्यानंतर वृक्ष, झाडे अशी दाखवली जातात आणि घास, गवत अशा प्रकारे दाखवलं जातं. तर हे सर्व काय आहेत तर प्रतीकचिन्ह आहेत. आणि प्रतीकचिन्ह कशाचं एक भाग आहेत पहा, मानचित्राचा. आणि मानचित्र म्हणजे काय तर संकल्पना चित्र. आता पृथ्वी का मानचित्र. आपण आता विद्यार्थ्यांना पृथ्वी शिकवत असताना काय दाखवतो तर पृथ्वी गोल दाखवतो. आणि पृथ्वी गोल म्हणजेच काय पहा तर ग्लोब. त्याच्यानंतर पुढे अक्षांश आणि रेखांश. आता इथे या कन्सेप्ट महत्त्वाचे आहे, त्याच्यावर जास्त प्रश्न येतात पहा. अक्षांश इथं दिलेला आहे. आता अक्षांश भूमध्य रेखा से इसी दूरी को मापता है. आता इथं पहा. एक काल्पनिक रेखा खींच सकते हैं जो भूमध्य रेखा के समानांतर पूर्व से पश्चिम की ओर जाती है. इस प्रकार की रेखा को अक्षांश समानांतर कहा जाता है. आता इथं पहा. इथं आपण आपला पृथ्वी गोल काढला आणि ह्या ज्या आडव्या रेषा असतात ह्या काय असतात तर अक्षांश. म्हणजे काय, त्यालाच मराठीमध्ये अक्षवृत्त म्हटलं जातं. आणि ज्या उभ्या रेषा असतात पहा त्याला देशांतर म्हटलं जातं हिंदीमध्ये. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर रेखावृत्ते म्हटलं जातं. ह्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहे, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ज्या आडव्या रेषा आहेत पहा पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या त्या काय असतात तर अक्षांश म्हणजेच अक्षवृत्त असतात. आणि त्यांना समानांतर असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा. अक्षांश को अंशो म्हणजे जे डिग्री में व्यक्त किया जाता है. आणि हे अक्षांश जे असतात ते कशामध्ये व्यक्त केले जातात तर अंशामध्ये व्यक्त केले जातात. परंपरागत रूप से विषुववृत्त अक्षांश 0 डिग्री या 0 अंश है, जबकि 2 ध्रुवों के अक्षांश क्रमशः 90 अंश उत्तर और 90 अंश दक्षिण है. इसे 90 अंश उत्तर और 90 अंश दक्षिण के रूप में लिखा जाता है. आता इथं पहा. हे जे मेन म्हणजे हे इथं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे पहा. हा जो पृथ्वी गोल आहे, आता ह्याच्यामध्ये पहा हे जे मधून जाणारं आहे हे कोणतं आहे तर विषुववृत्त आहे. आणि हे मुख्य अक्षवृत्त आहे. आणि याच्यावर एकूण किती आहेत तर 90. याच्या खाली किती आहेत 90. आणि हे विषुववृत्त 1 असं जर आपण मोजले तर 90 अधिक 90 80 आणि हे 181. टोटल अक्षवृत्ते किती आहेत पहा 181 आहेत. आणि इथं काय दिलेलं आहे पहा. आता हे आपलं विषुववृत्त आहे, त्यालाच भूमध्य रेखा असंही म्हटलं जातं. ह्याच्यावरचे जे आहेत ते किती आहेत पहा 90 आहेत. ह्याच्या खाली किती आहेत 90 आहेत. आणि ह्या ज्या आडव्या रेषा आहेत त्याला अक्षवृत्त म्हटलं जातं. आणि जे उभ्या आहेत पहा त्याला काय म्हटलं जातं देशांतर किंवा रेखावृत्त म्हटलं जातं. आता या अक्षवृत्तामुळे काय होतं तर हे जे मधलं विषुववृत्त काढलेलं आहे त्यालाच भूमध्य रेखा असंही म्हटलं जातं. ह्या भूमध्य रेखामुळे काय होतं की पृथ्वीचे 2 भाग पडतात पहा. वरचं जे आहे त्याला काय म्हटलं जातं उत्तर गोलार्ध. आणि जे खालचा भाग आहे त्याला काय म्हटलं जातं दक्षिण गोलार्ध. एवढ्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजेत. जे मधलं आहे ते काय आहे त्याला भूमध्य रेखा किंवा विषुववृत्त म्हटलं जातं. त्याच्या खाली येतं दक्षिण गोलार्ध, वर आहे उत्तर गोलार्ध. आणि एकूण अक्षांश किती आहे तर 181. त्याच्यानंतर पहा देशांतर. आता
देशांतर म्हणजे रेखावृत्ते, त्यालाच काय म्हटलं जातं तर पहा मेरिडियन ऑफ लॉन्गिट्यूड। देशांतर को मापने के लिए प्रमुख यामोत्तर कहे जाने वाले संदर्भ बिंदु को परिभाषित करना आवश्यक है। इसे ग्रीनिच यामोत्तर भी कहते हैं क्योंकि वर्ष 1884 में कुछ देशों ने तय किया कि इंग्लैंड में लंदन के एक क्षेत्र ग्रीनिच से गुजरने वाली यामोत्तर प्रमुख यामोत्तर के लिए अंतर्राष्ट्रीय मानक मानी जाएगी। इसे 0 देशांतर के रूप में अंकित किया जाता है। आता पहा ह्याच्यामध्ये पहा जे आपण जसं विषुववृत्त अक्षवृत्तामध्ये जसं मूळ विषुववृत्त कसं आहे मूळ अक्षवृत्त मानलं जातं तसं रेखावृत्तामध्ये पहा जे 0 जे रेखावृत्त आहे ते काय आहे तर वेळ दर्शवण्यासाठी मानलं जातं आणि 180 आहे ते काय आहे त्याच्याद्वारे काय ती वाररेषा आहे। पहा ती काय आहे तर वाररेषा आहे आणि ग्रीनिचचं जे रेखावृत्त आहे त्याच्यावरून काय ती मूळ रेखावृत्त मानलं जातं आणि तिथून वेळ दर्शवली जाते आणि आपले ग्रीनिचचे जे रेखावृत्त आहे तिथून आपल्या वेळेमध्ये किती फरक आहे पहा 5.5 तासाचा फरक आहे। भारताची जी प्रमाण वेळ आहे त्याच्यामध्ये आणि ग्रीनिचची जी वेळ आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे तर 5.5 तासाचा फरक आहे। त्याच्यानंतर पहा पुढे आता इथं दिलेलं आहे पहा ग्रीनिच यामोत्तर। आता इथं काय आहे पहा हा आहे पृथ्वीगोल आपला ह्याच्यामध्ये हे आडवं आहे हे काय आहे भूमध्य रेखा म्हणजेच विषुववृत्त आहे। हे काय आहे तर हे ग्रीनिच यामोत्तर 0 रेखावृत्त आहे। त्याच्यानंतर पहा आता या रेखावृत्तामुळे काय होतं पहा जसं भूमध्य रेखा म्हणजे विषुववृत्तामुळे काय होतं उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 भाग पडतात। तसेच याच्यामुळे रेखावृत्तामुळे काय होतात पहा पृथ्वीगोलाचे पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध हे भाग होतात। इथे दिले पहा हे रेखावृत्तामुळे पडणारे भाग आहेत पश्चिम गोलार्ध आणि पूर्वी गोलार्ध आणि अक्षवृत्तामुळे पडणारे भाग कोणते आहेत तर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध। त्याच्यानंतर पुढे आता हे टाइम झोन दिलेला आहे पहा याच्यावर पण या कन्सेप्टवर प्रश्न विचारला जातो। पहा 360 इथं काय सांगितलेलं आहे की पृथ्वी काय करते स्वतःभोवती फिरते त्याला किती वेळ लागतो पहा 1 दिवसाचा कालावधी लागतो म्हणजे किती 24 तासांचा 24 तासांचा किती 360 डिग्रीतून फिरते आणि 24 भागिले 360 केलं तर किती येतं पहा तर 15 येतं आणि म्हणजेच काय होतं पृथ्वीला एका तासामध्ये 24 तासामध्ये पृथ्वी किती फिरते तर 360 अंश फिरते म्हणजेच काय तर एका तासामध्ये किती फिरते पृथ्वी तर 15 अंशातून फिरते आणि एका अंशातून फिरायला पृथ्वीला किती वेळ लागतात पहा 1 तास। एका तासाला पृथ्वी 15 अंशातून फिरते तसेच एका अंशात फिरायला पृथ्वीला किती लागतात तर 4 मिनिट इतका वेळ लागतो। आणि इथे पुन्हा आता आपल्याला इथं माहिती दिलेली आहे पहा 12 म्हणजे मध्यान्ह दुपारचे 12 पूर्वान्ह म्हणजे काय 12च्या आधीचा काळ आणि अपराह्न म्हणजे काय दुपारनंतरचा काळ। हे पूर्वान्ह आणि अपराह्न हे शब्द फक्त लक्षात ठेवा। पूर्वान्ह म्हणजे दुपारच्या 12च्या आधीचा काळ आणि अपराह्न म्हणजे नंतरचा काळ। इथं 1 दिलेला आहे 2 दिलेला आहे 3 दिलेला आहे इथं 11 पूर्वान्ह 10 पूर्वान्ह आणि 9 पूर्वान्ह दिलेला आहे। इथं 0 डिग्री आहे पहा आणि इथं काय दिलेलं आहे 15 अंश पूर्व। इथं पहा जसं आपण पुढे जाऊ तसं काय 2 तासाचा 1 तासाचा फरक पडतो पहा 15 अंश फिरल्यानंतर इथं कितीचा फरक पडतो 1 तासाचा प्लस 1 तास आणि इकडे जर आपण मागं आलो तर इथून -1 तास करायचा। त्याच्यानंतर पहा आता इथं दिलेलं आहे मगाशी सांगितलेलं ग्रीनिचची जी वेळ आहे आणि भारताची जी प्रमाण वेळ आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे तर 5.5 तासाचा 5.5 तास पुढे आहे। म्हणजे समजा ग्रीनिच इथं लंडनमध्ये जर किती 12 वाजलेले असतील हा प्रश्न पण येऊन गेलाय पहा तर भारतामध्ये किती वाजलेले असतील तर इथं काय करायचं तर 5.5 तास ॲड करायचे 5.5 तास ॲड करायचे। याच्यामध्ये जर 5.5 तास ॲड केले तर किती येतं पहा 5.5 येतं। त्याच्यानंतर पुढे आता हा जो मॅप आहे तोच मॅप तुम्हाला इथं पुढे पण दिलेला आहे पहा। आता इथं दिलेला आहे इथं 0
अंश इथं दिलेला आहे पहा, आणि इथं भारताची प्रमाण वेळ आहे, थोडंसं झूम करते पहा. इथं पहा भारताची जी प्रमाण वेळ आहे ती +5.5 म्हणजे किती दिलेलं आहे, 5.5 तास पुढे आहे. आफ्रिकेची किती 1 तास पुढे आहे. त्याच्यानंतर पहा युरोपची पण 1 तास पुढे आहे. इतर रशिया पहा 7 तास 8 तास, ह्याच्यानुसार जसं जसं अंतर वाढत जाईल तसा फरक पडतो. त्याच्यानंतर पहा ऑस्ट्रेलिया पण पहा, इथं प्रमाण वेळा वेगवेगळ्या आहेत. इथं 8 तास आहे, 9.5 तास आहे, इथं 10 तास आहे. भारतामध्ये फक्त 5.5 तास पुढे आहे. इथलं जे अंतर आहे ह्याच्यामध्ये पहा, जसजसे आपण इकडे येऊ पूर्वेकडे तसं काय होतं तर वाढत जाते, आणि इकडे जाऊ तसं काय इथं मायनस दिसेल पहा. तर इथं काय होतं तर ते वेळ कमी करत जायची. म्हणजे इथं जर 12 वाजले असतील तर इथं किती वाजणार, 5.5 वाजणार इकडून यायला. पण जसं आपण मागे जाऊ पहा, इथं -5 आहे, म्हणजे 12 मध्ये -5 करायचे. म्हणजे इथं किती वाजले असतील पहा, तर इथं 8 वाजलेले असतील. त्याच्यानंतर पुढे आता इथं पुन्हा तेच दिलेलं आहे पहा, भारताची जी प्रमाण वेळ आहे ती किती आहे, 5.5 ते पुढे आहे. त्याच्यानंतर आता इथं मोहाना. आता मोहाना म्हणजे काय तर पहा, हे असे जे शब्द आहेत त्याचे हायलाईट केलेले, त्याच्यावर प्रश्न शक्यतो येतात, त्यामुळे ते लक्षात ठेवायचे. मोहाना, मोहाना म्हणजे काय पहा, तर मोहाना म्हणजे वह स्थान जहा नदी समुद्र में मिलती है. मोहाना म्हणजे असं ठिकाण जिथं काय होतं तर समुद्राला काय होते, नदी समुद्राला मिळते, त्या ठिकाणाला काय म्हटलं जातं तर मोहाना असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे आता इथं पहिला धडा कंप्लीट झालेला आहे पहा. आपण तिथं काय काय पाहिलं, अक्षांश आणि म्हणजे अक्षरवृत्ते म्हणजेच अक्षांश, त्याच्यानंतर देशांतर म्हणजे रेखावृत्ते पाहिली. आता त्याच्यानंतर आहे दुसरा टॉपिक, याचं नाव आहे महासागर एव महाद्वीप. आता याच्यामध्ये महासागर पाहायचे आहेत, आणि जे खंड आहेत पहा, 7 खंड आहेत ते पाहायचे आहेत. आता इथं जुल्स वर्न यांनी 1870 जुल्स वर्न यांनी लिहिलेलं कोट आहे पहा, महाराष्ट्र की सब महासागर ही सब कुछ है, यह पृथ्वी के 7.2 भाग पर व्याप्त है, इसकी श्वास शुद्ध एवं स्वस्थ है, यह विस्तृत निर्जल स्थल है, यह जहाँ मानव कभी अकेला नहीं हो सकता, क्योंकि यहाँ वह जीवन का अपने आसपास ही अनुभव करता है. महासागर प्रकृति का विस्तृत भंडार है. दूसरे शब्द में कहे तो संसार का आरंभ महासागरों से हुआ है, और कौन जानता है कि इसका अंत इसी में न हो. यांनी काय सांगितलेलं आहे पहा, महासागराची व्याप्ती सांगितलेली आहे, आणि संसाराचं म्हणजे जे काही विश्व आहे त्याचा उगम ह्या महासागरातूनच दिलेला आहे, आणि ते काय म्हणतात की महासागरामध्येच आपला अंत पण होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे आता ह्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे तेवढंच आपण पाहू बघा. तर महासागराची व्याख्या दिलेला आहे, ग्लोब पर हम जो सबसे बड़ी जलराशियाँ देखते हैं उन्हें महासागर कहते हैं. म्हणजे जो पृथ्वीगोल आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त मोठी जी जलराशी दिसते त्याला काय म्हटलं जातं, महासागर म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा भूखंड आहे आणि महाद्वीप आहे. आता भूखंड म्हणजे काय पहा, भूमी के एक बडे भाग को भूखंड कहा जाता है, म्हणजे जमिनीचा एक मोठा भूभाग आहे त्याला काय म्हटलं जातं, भूखंड म्हटलं जातं. त्याच्यानंतर महाद्वीप म्हणजे पहा, एवं भूमी के एक बडे निरंतर विस्तार को महाद्वीप कहा जाता है. जमिनीचा एक मोठा भूभाग म्हणजे काय, भूखंड, आणि त्या भूमीचा विस्तार म्हणजे निरंतर असणारा विस्तार म्हणजेच काय तर महाद्वीप असं त्याला संबोधलं जातं. त्याच्यानंतर पहा जे जे महत्त्वाचं दिलेलं आहे ते सगळं आपण इथं शनोवरून, हे काय आहे पहा, तर नौसेनेचं प्रतीकचिन्ह आहे. हे काय आहे तर भारतीय नौसेनेचं प्रतीकचिन्ह आहे, आणि त्याचं ब्रीदवाक्य कोणतं आहे पहा, शनो वरून. त्याच्यानंतर पुढे आता जल रूप पृथ्वी पर जल एवं भूमि का वितरण, जैसा कि हम देखते हैं महासागर और महाद्वीप उत्तरी और दक्षिणी गोलार्ध में समान रूप से वितरित नाही है. आता पहा जे इथं काय सांगितलेलं आहे पहा, पृथ्वी जो गोल आहे, पृथ्वी गोल आहे, त्याच्यावर काय महासागराचं आणि महाद्वीप आहे ह्यांचं प्रमाण जे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध याच्यामध्ये कसं आहे, भिन्न स्वरूपाचं आहे, समान नाही. त्याच्यानंतर पहा पुढे आता समुद्री जीवन. आता समुद्री जीवन ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय आढळतं ते दिलेलं आहे समुद्रामध्ये. तर समुद्री एनिमोन, तारामीन, स्पर्म व्हेल, मायव शिशु, शार्क, डॉल्फिन, शेवाल, एम्प्रर, पेंग्विन, उष्णकटिबंधीय बहुरंगी मछलियों के साथ सतही प्रवाल, भित्ती, बोनियर, समुद्री टर्टल, हे सर्व काय आहे तर समुद्री जीव आहेत. त्याच्यानंतर पहा आता समुद्री महासागर एवं सागरों में पाए जाने वाले अथवा सबसे
उससे संबंधित. आता समुद्रजीव म्हणजे काय, महासागरामध्ये आढळणारे. त्याच्यानंतर पहा वनस्पती जगत, किसी विशेष क्षेत्र अथवा कालखंड में पाए जाने वाले पेड़ पौधे, एका विशिष्ट क्षेत्रामध्ये आढळणारे वनस्पती. त्याच्यानंतर प्राणी जगत. आता प्राणी जगत म्हणजे काय पहा, किसी विशेष क्षेत्र अथवा कालखंड में पाए जाने वाले जीवजंतू, एका विशिष्ट क्षेत्रामध्ये आणि विशिष्ट कालखंडामध्ये सापडणारे जीवजंतू. आता इथे दिलेलं आहे पहा महासागर. महासागराची व्याख्या पहा. आता इथं प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, आर्टिक महासागर व दक्षिण महासागर. आता इथं पहा महासागर कोणते कोणते आहेत पहा. तर महासागराची व्याख्या आपण पाहिली तर पृथ्वीगोलावर दिसणारा जो मोठा जल भाग असणारा जो किंवा जलराशी आहे, विस्तृत जलराशी, तिला काय म्हटलं जातं, महासागर म्हटलं जातं. कोणते कोणते आहेत पहा. प्रशांत, त्यालाच पॅसिफिक महासागर म्हटलं जातं, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, हिंद महासागर, आर्टिक महासागर एव दक्षिणी अथवा अंटार्क्टिका महासागर. त्याच्यानंतर पहा इथं महासागर दिलेले आहेत. इथं आपल्याला पहिला महत्त्वाचे जे खंड आहेत पहा. आता इथं वरचा हा जो खंड आहे, लोकेशन फक्त माहीत पाहिजे. उत्तर अमेरिका इथं आहे, त्याच्या खाली लगेच दक्षिण अमेरिका आहे. हा जो आहे हा आफ्रिका खंड आहे. हा आता युरेशिया पहा. इथं आता आपल्याला युरोप आणि आशिया असा मिळून हा जो भाग खंड आहे याला काय म्हटलं जातं, युरेशिया असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हा आहे ऑस्ट्रेलिया खंड, हा आहे अंटार्क्टिका खंड. इथं आहे तो दक्षिण महासागर आहे, इथं आहे प्रशांत महासागर, इथं आहे अटलांटिक महासागर, इथं आहे आर्टिक महासागर, इथं आहे पहा आपला भारत, इथं आहे हिंद महासागर आणि इथं आहे प्रशांत महासागर. आणि हे एका देशावरून जे नाव पडलेलं आहे पहा, असा महासागर कोणता, हा प्रश्न विचारला जातो. तर तो कोणता आहे, हिंद महासागर. त्याच्यानंतर पहा पुढे आता भारतामधले स्पेसिफिक पहा. भारतामध्ये कोणते आहेत तर अरबी समुद्र आहे आपल्याकडे असणारे समुद्र. त्याच्यानंतर बंगाल की खाडी म्हणजे बंगालचा समुद्र आहे, लक्षद्वीप समूह आणि अंदमान और निकोबार द्वीप समूह. म्हणजे भारतामध्ये जे जलाचं वितरण आहे त्याच्यामध्ये काय काय आढळतं पहा. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, लक्षद्वीप समूह, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह. आता त्याच्यानंतर पहा हे पण विचारलं जातं, अंदमान आणि निकोबार कोणत्या समुद्रामध्ये आहे तर बंगालच्या उपसागरमध्ये आहेत पहा. लक्षद्वीप कुठे आहे तर अरबी सागरमध्ये. त्याच्यानंतर आता इथं दिलेल्या आहेत त्या आपत्ती दिलेल्या आहेत, महासागर आणि महासागराशी संबंधित आपत्ती. इथं दिले पहा 26 दिसंबर 2004 के दिन हिंद महासागर के आसपास भारत और अन्य 13 देश में प्रचंड सुनामी से प्रभावित हुए. यह सुनामी इंडोनेशिया में आए भूकंप के कारण आई थी. आता सुनामीची तारीख दिलेली आहे 26 डिसेंबर 2004. कशामुळे आले होते तर इंडोनेशियामध्ये जो भूकंप झाला त्याच्यामुळे आले होते. त्याच्यानंतर पहा महाद्वीप म्हणजे खंड. आता इथं महत्त्वाची माहिती दिलेली आहे पहा. उत्तरी अमेरिका और दक्षिणी अमेरिका को सामान्यतः 2 महाद्वीपों में गिना जाता है, परंतु यदि देखा जाए तो यह एक ही भूखंड है. आता इथं काय दिले पहा तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे जरी वेगवेगळ्या खंडामध्ये जर त्यांचा उल्लेख केला जात असला तरी ते काय आहेत तर एकाच भूखंडापासून बनलेले आहेत. आता इथं पुन्हा दिलेलं आहे पहा. युरोप और आशिया को सामान्यतः 2 महाद्वीप माना जाता है, यद्यपि मानचित्र में यह स्पष्ट दिखाई देता है कि वह एक ही भूखंड है. आता पहा युरोप आणि एशिया हे दोन काय आहेत तर हे काय आहेत तर 2 महाद्वीप माना जात आहे. त्यांना 2 खंड मानले जातात पण ते एकाच भूखंडाचे भाग आहेत आणि यांना एकत्रित काय म्हटलं जातं तर युरेशिया असं म्हटलं जातं पहा. त्याच्यानंतर पुढे इथे दिले पहा त्यांना काय म्हटलं जातं युरेशिया म्हटलं जातं. आता पहा खंड त्यांची निर्मितीपासून पहा सुरुवातीला 4 होते, नंतर 5, 6 आणि आता सध्या किती आहेत तर 7 आहेत. कोणते कोणते आहेत आफ्रिका खंड, अंटार्क्टिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड, एशिया, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका व युरोप हे काय आहेत तर एकूण 7 खंड आहेत. हे पहा ऑलिम्पिकचं हे काय आहे प्रतीकचिन्ह आहे. त्याच्यानंतर पुढे आता द्वीप भूमि के कुछ छोटे छोटे भाग छूटे गए हैं, चारों ओर जल से घिरे हुए भूखंड को द्वीप कहा जाता है. आता इथं पहा असा मध्ये भूखंडाचा भाग असतो आणि त्याच्या अवतीभोवती काय असतं तर चारी बाजूला काय असतं पाणी असतं आणि अशा भागाला काय म्हटलं जातं तर द्वीप म्हटलं जातं. महाद्वीप भी चारों ओर जल से घिरे होते हैं, किंतु आकार में बड़े होने के कारण उन्हें द्वीप नहीं कहा जाता है. आणि महाद्वीप
पहा ते पण कसे असतात तर त्या आकाराने मोठे असतात आणि द्वीप कसे असतात तर आकाराने छोटे असतात. पहा अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, हे काय आहे तर द्वीप म्हणजे काय एका सागरामध्ये असतात आणि त्याच्या अवतीभोवती काय असतं, चारी बाजूला पाणी असतं आणि त्याच्यामध्ये बघा भूमीचा म्हणजे भूखंडाचा भाग असतो. भारतामध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. त्याच्यानंतर पुढे इथं दिले पहा भारत, अंदमान और निकोबार. त्याच्यानंतर इथं पहा 1981 से भारतीय अंटार्कटिका कार्यक्रम के अंतर्गत अंटार्कटिका में अन्वेषण किया जा रहा है. 1983 में भारत ने अंटार्कटिका में दक्षिण गंगोत्री नामक पहला वैज्ञानिक बेस स्टेशन स्थापित किया था. हे महत्त्वाचं आहे. पहा 1983ला भारताने अंटार्कटिकामध्ये काय केलं, दक्षिण गंगोत्री नावाने काय केलं तर तिथं काय केलेलं आहे तर संशोधन स्थळ स्थापन केलेलं आहे. महासागर और जीवन हे काही इतकं जास्त महत्त्वाचं नाही. त्याच्यानंतर पहा पुढे आता तिसरा धडा चालू होतोय. आपण काय दुसऱ्या धड्यामध्ये महासागर महाद्वीप पाहिलं. आता तिसरा धडा आहे स्थलरूप एव जीवन. आता पुन्हा एका काय झालेलं आहे विचाराने किंवा कोटेशनने हे चालू झालेलं आहे. पहा धडा अथर्ववेद भूमिसूक्तमध्ये याचा उल्लेख आहे. मनुष्य के भार से मुक्त, अनेक प्रकार की ऊंचाइयों, ढलानों तथा विशाल समतल भूमि से युक्त, अनेक प्रकार की शक्तियों से संपन्न पेड़ पौधों को आधार प्रदान करती हुई हम सभी के लिए विस्तार को प्राप्त हो तथा अपनी संपन्नता को प्रदर्शित करे. पृथ्वी मेरी माता है तथा मैं उसकी संतान हूँ. आता आपल्याला त्याचे स्थलरूप पाहायचे आहेत. पहा तर तुंगता म्हणजे ॲल्टिट्यूड. आता तुंगता म्हणजे काय, समुद्र तल से किसी वस्तू और लक्ष्य की ऊंचाई म्हणजेच काय तुंगता. समुद्र सपाटी आहे. पहा समुद्र सपाटीपासून पहा एखाद्या वस्तूची किंवा स्थळाची जी उंची असते त्याला काय म्हटलं जातं, तुंगता किंवा ॲल्टिट्यूड म्हटलं जातं. आता आपल्याला या धड्यामध्ये काय पाहायचं आहे, पर्वत पठार आणि मैदान. 2 नंबरच्या धड्यामध्ये आपण काय पाहिलं, महासागर महाद्वीप पाहिलं. तसंच आपण तिसऱ्या धड्यामध्ये आता स्थलरूप पाहायची आहेत पृथ्वीची आणि त्याच्यामध्ये कोणती स्थलरूपे पाहायची आहेत, पर्वते, पठार आणि मैदाने. आता त्यातलं पहिलं स्थलरूप आहे पहा पर्वत. आता पर्वत पहा, पर्वत वे स्थलरूप है जो आसपास की भूमि से कुछ अधिक ऊंचे होते हैं. इन्हें चौड़े आधार, खड़ी ढलान और संकरे शिखर चोटियों के रूप में पहचाना जा सकता है. म्हणजे पहा अशी जमीन असते आणि त्याच्यामध्ये जो उंचावलेला भाग आहे अशा स्वरूपाचे हे काय असतात तर ही अशी पर्वताची रचना असते. आणि इथं ग्रीष्म ऋतू में कम तुंगता अल्टीट्यूड पर हिम पिघल जाती है. आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं पहा, तापमानामुळे काय होतं तर तिथं हिम वितळण्याचं कार्य होतं. आता भारतामध्ये पहा आपल्याला हिमालय पर्वत आढळतो. तापमान खूप कमी असतं त्यामुळे तिथं काय असतं, तो बर्फाने झाकलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आता पहा हे एक चित्र दिलेलं आहे आणि 3 स्थलरूप दिए गए आहे. याच्यामध्ये 3 स्थलरूप आहेत ती दिलेले आहेत. पृष्ठभूमी में पर्वत, त्याच्यानंतर पहा पठार और आगे एक मैदान जहाँ पर्वतों से आती हुई नदी दिखाई देते आहे. इथं काय काय दाखवले पहा, पर्वत दाखवलेले आहेत, पठार दाखवलेलं आहे आणि मैदान दाखवलेलं आहे. हे जे आहे पहा हे आहे हे पर्वताचं आहे. त्याच्यानंतर हे आहे पठार आणि हे आहे मैदान ज्याच्यावरून नदी वाहतेली आपल्याला दिसते. पुन्हा एकदा सांगते पहा, जो उंच भाग आहे तो काय आहे, पर्वत आहे. कमी उंचीचा भाग आणि असं शिखरासारखा नसलेला असा जर भाग असेल तर हा पर्वताचा आहे. पण जमिनीपासून थोडासा उंच आणि सपाट भाग हा जो आहे हे पठार आहे. आणि काय आहे, ही नदी वाहत आहे हे काय आहे तर मैदानाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे इथं महत्त्वाची पर्वते दिलेली आहेत पहा, एव्हरेस्ट गिरिशृंग, ओंकांकागुआ गिरिशृंग, किलिमांजारो गिरिशृंग, ब्लँक गिरिशृंग, त्याच्यानंतर कांचनजुंगा गिरिशृंग आणि अनाईमुडी गिरिशृंग. जे महत्त्वाचे 6 पर्वत आहेत ते इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर पहा उंचीनुसार पुन्हा दिलेलं आहे. आता इथं पहा आशियामध्ये पहा तर विश्व के अधिकांश पर्वतों को पर्वत श्रृंखलाओं के रूप में वर्गीकृत किया जाता है. एशिया में हिमालय, युरोप में आल्प्स तथा दक्षिण अमेरिका में एंडीज. ही पर्वतांची नावे आणि त्यांचा देश लक्षात ठेवायचा आहे. पहा आशियामध्ये कोणता आहे, हिमालय आहे, युरोपमध्ये आल्प्स आहे आणि दक्षिण अमेरिकामध्ये कोणता पर्वत आहे, एंडीज पर्वत आहे. त्याच्यानंतर पुढे नावे फक्त लक्षात ठेवा, ते विचारले जातात. त्याच्यानंतर पहा
एव्हरेस्ट गिरीशृंग, आता एव्हरेस्ट पर्वत कुठे वसलेला आहे ते ठिकाण पहा, नेपाळ और तिब्बत के बीच, नेपाळ आणि तिबेट ह्या दोन्हींच्या मध्ये काय आहे, एव्हरेस्ट पर्वत वसलेला आहे. त्याच्यानंतर कांचनजुंगा पहा, भारत के सिक्कीम राज्य और नेपाळ के बीच, भारताचं जे सिक्कीम राज्य आहे ते आणि नेपाळ या दोन देशांच्या दरम्यान जो पर्वत आहे तो आहे कांचनजुंगा. त्याच्यानंतर पहा, हिमालय पर्वत श्रृंखला की दो सबसे ऊंची चोटी आहे, म्हणजे हिमालय पर्वताचे दोन शिखरे आहेत. आणि एंडीज पर्वत श्रृंखला दक्षिण अमेरिका की सबसे ऊंची चोटी ओंकोंकागुआ गिरीशृंग हे. आणि जे एंडीज पर्वत आहे पहा दक्षिण अमेरिकेचा, त्यातले सर्वात मोठं शिखर कोणतं आहे तर ओंकांकागुआ. त्याच्यानंतर पहा, अफ्रीका में किलीमांजारो गिरीशृंग एक पृथक पर्वत है जो किसी श्रृंखला से संबंधित नाही है. म्हणजे आता आफ्रिकेमधला किलीमांजारो हे, आफ्रिका आणि किलीमांजारो पर्वत हे असं लक्षात ठेवायचं. आफ्रिका कोणता पर्वत आहे, किलीमांजारो, आणि त्याचं वैशिष्ट्य काय पहा, पृथक पर्वत आहे, म्हणजे त्याला कोणतीही श्रृंखला नाही, पृथक पर्वत आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पश्चिमी युरोप में ब्लँक गिरीशृंग आल्प्स का सबसे ऊंचा पर्वत शिखर है. आणि पहा, युरोपमध्ये ब्लँक शिखर जे आहे ते काय आहे, आल्प्स पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. त्याच्यानंतर पहा, अनाईमुडी कुठं आहे, केरळमध्ये, आणि त्याला अनाई शिखर असंही म्हटलं जातं. दक्षिण भारत का सबसे ऊंचा गिरीशृंग आहे. आणि अनाईमुडी काय आहे तर पहा, दक्षिण भारतातील सर्वात मोठं किंवा सर्वात उंच गिरी शिखर आहे. त्याच्यानंतर पहा, पर्वतीय वन, मॉस आणि लायकेन. पर्वतीय वन म्हणजे काय, पर्वतीय क्षेत्र में उगने वाले वनों का एक प्रकार आहे. त्याच्यानंतर मॉस म्हणजे काय पहा, फूलों और वास्तविक जड़ों से रहित छोटा हरा पौधा या वनस्पति जो बहुधा मखमली आवरण की तरह फैलता है. त्याच्यानंतर लाइकेन पहा, पौधे के समान जीव जो सामान्यतः चट्टानों, दीवारों या पेड़ों से चिपके हुए होते हैं. त्याच्यानंतर पहा, हे इतकं काही जास्त महत्त्वाचं नाही. त्याच्यानंतर पहा, काही दिलेले आहेत, पेरिग्रन फाल्कन हिमालयी तहर असेल, पहाडी खरगोश आहे, हे पर्वतीय भागात राहतात पहा. गोल्डन ईगल, कॅनेडियन लिंक्स, याक, आयबेक्स, ग्रे फॉक्स, त्याच्यानंतर तेंदुआ, भालू, हे काय आहेत तर हे सर्व काय आहेत, ही चित्र दिलेली आहेत, ही काय आहेत, पहाडी जीव आहेत. त्याच्यानंतर आता, हिमालय से निकलने वाली भारतीय नदियों में से गंगा विशालतम है. अंग्रेजी भाषा में इसे गैंगेज कहते हैं. लगभग 2500 किमी लंबी इस नदी की बहुत सी सहायक नदियाँ उनमें से जैसे यमुना और घागरा. आता पहा, गंगा जी नदी आहे तिला इंग्लिशमध्ये गँगेज असंही म्हटलं जातं, आणि 2500 किलोमीटर इतकी तिची लांबी आहे. आणि त्याच्या उपनद्या कोणत्या आहेत पहा, यमुना आणि घागरा. बी हिमालय से निकलती है, यमुना आणि घागरा यांचा पण उगम हिमालयातून होतो. आणि ज्या अन्य नद्या आहेत उपनद्या, सोन गंगा के मैदान के दक्षिण में पडने वाले विंध्याचल की श्रृंखलाव से निकलती है. सोन गंगा या ज्या आहेत त्या कशातून, विंध्य पर्वतातून उगम पावणाऱ्या आहेत. त्याच्यानंतर पर्वतीय जीवन पहा, आता इथं भूभाग दिलेला आहे, घाटी दिलेला आहे. भूभाग म्हणजे काय, भौतिक आकृतियों की दृष्टि से भूमि का एक खंड. त्याच्यानंतर घाटी म्हणजे काय पहा, पहाड़ों के बीच का एक निचला क्षेत्र जिसमें प्राय नदी अथवा जलधारा बहती है. आता इथं यांची नावं का दिलीत पहा, बछेंद्रीपाल आणि अरुणिमा सिन्हा, पर्वतारोहण करणारे किंवा पर्वत सर करणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यामुळे आता बछेंद्रीपाल ने बहुत कम आयु में ही पर्वतारोहण प्रारंभ कर दिया था और उन्होंने अनेक महिलाओं द्वारा किए जाने वाले पर्वतारोहण अभियानों का नेतृत्व किया. बछेंद्रीपाल 1984 में एवरेस्ट गिरीशृंग पर चढ़ने वाली प्रथम भारतीय महिला थी. म्हणजे 1984ला एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे, बछेंद्रीपाल. आणि त्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री 1984ला आणि पद्मभूषण 2019ला मिळालेला आहे. त्याच्यानंतर अरुणिमा सिन्हा पहा, जब 22 वर्ष की थी तब एक दुर्घटना में उन्होंने अपना पैर गंवा दिया था. बछेंद्रीपाल के प्रोत्साहन एवं प्रशिक्षण से 2013 में उन्होंने एव्हरेस्ट गिरीशृंग पर चढ़ाई की. आणि त्यांना 2015मध्ये काय मिळालेलं आहे, पद्मश्री मिळालेला आहे. त्याच्यानंतर पहा, ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्याची माहिती दिलेली आहे. इथं आकस्मिक बाढ आहे. त्याच्यानंतर इथं आहे पहा, भूस्खलन. त्याच्यानंतर पर्यटकों का अनियंत्रित रूप से जाना. त्याच्यानंतर हिमस्खलन, त्याला एवलांश असंही म्हटलं जातं. भारी हिमपात, बादल फटणं आणि थंडा मोसम, हे काय आहेत तर नैसर्गिक आपत्ती आहेत. कुठल्या नैसर्गिक आपत्ती आहेत तर पर्वतीय पहाडीय क्षेत्रातल्या. त्याच्यानंतर आता पुढचा
घटक पाहायचा आहे पहा पठार. पण त्याच्या आधी इथलं महत्त्वाचा डाटा पाहू. एव्हरेस्ट गिरिशृंग विश्व का सबसे ऊंचा पर्वत है जिसकी ऊंचाई 8,849 मीटर है और इसके अनेक नाम है. आता पहा एव्हरेस्ट जे पर्वत आहे ते जगातील सर्वात उंच पर्वत आहे आणि त्याची उंची किती दिलेली आहे 8,849. तिब्बती लोग इसे चोमोलुंगमा कहते हैं जिसका अर्थ है जगत जननी. आणि नेपाल निवासी इसे क्या कहते हैं सागर माता. आणि एव्हरेस्टलाच पहा विविध भागामध्ये वेगवेगळे नावे आहे. तिबेटियन लोक याला चोमोलुंगमा असंही म्हणतात, त्याचा अर्थ होतो जगतजननी. आणि नेपाळचे जे लोक आहेत निवासी आहेत ते त्याला सागर माता असं म्हणतात. आणि सागर माता याचा अर्थ काय होतं पहा आकाश की देवी. काय म्हटलं जातं त्याचा अर्थ आणि कोणाद्वारे ते म्हटलं जातं ह्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे पहा पठार. आता पठार म्हणजे काय. पठार एक ऐसी स्थलाकृति है जो आसपास की भूमि से उठी होती है और प्रायः इसकी सतह चपटी होती है. असा जर जमिनीचा भाग असेल पहा तर हे असं शिखरासारखं नसतं, तर ते कसं असतं पहा त्याची उंची थोडी जास्त असते, पण इथं कसं असतं वरचं जे ते वरचा भाग असतो हा कसा असतो सपाट असतो, त्याला काय म्हटलं जातं पठार म्हटलं जातं. आता इथे दिले पहा तिब्बत के पठार की औसत ऊंचाई 4,500 मीटर है जिसके कारण इसे विश्व की छत का नाम दिया जाता है. PYQ साठी महत्त्वाचा आहे पहा हा मुद्दा. आता तिबेटचं जे पठार आहे त्याची उंची किती आहे 4,500 आहे आणि त्याला काय म्हटलं जातं विश्व की छत असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पूर्व से पश्चिम दिशा तक यह लगभग 2,500 किलोमीटर लंबा आहे आणि पूर्वेपासून पश्चिमेकडे ते किती पसरलेला आहे तर 2,500 किलोमीटर असा पसरलेला आहे. मध्य और दक्षिण भारत के दक्कन का पठार विश्व के सबसे पुराने पठारों में से एक है जो कई लाख वर्ष पहले ज्वालामुखी की सक्रियता के कारण बना था. आता इथं पहा मध्य आणि दक्षिण भारतामध्ये जे दख्खनचे पठार आहे ते काय आहे तर सर्वात जुने पठार आहे आणि कशामुळे बनलेलं आहे तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेलं आहे. त्याच्यानंतर पहा पुढे आणखीन माहिती दिलेली आहे की भारत में छोटा नागपुर के पठार में लोह कोयला मैंगनीज के प्रचुर भंडार है. आणि भारतामध्ये पहा छोटा नागपूर जे पठार आहे त्याच्यामध्ये लोह कोळसा आणि मॅंगनीज याची काय असते उपलब्धता जास्त आहे. आता इथं काय दिले पहा पर्वत की तरह पठारों में खनिजों का प्रचुर मात्रा में जमाव देखने को मिलता है. इस कारण इन्हें खनिजों का भंडार गृह भी कहा जाता है. आणि पठार पहा पर्वताप्रमाणेच पठारामध्ये पण काय खनिजा कसं असतात तर मुबलक प्रमाणात सापडतात, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं तर खनिजाचं भांडार असंही म्हटलं जातं. कशाला तर पठारला. त्याच्यानंतर पहा पुढचे महत्त्वाचे मुद्दे. विश्व भर में पठारों का पर्यावरण बहुत विविधतापूर्ण है. कई पठारों में चट्टानी मिट्टी पाई जाती है तो जो उन्हें मैदानी मिट्टी की तुलना में कम उपजाऊ बनाती है, इसलिए पठार कृषि के लिए कम अनुकूल होते हैं. आणि कृषीसाठी पहा तिथं दगडाळ माती आढळते, त्यामुळे ते पठार हा भाग कसा असतो तर कृषीसाठी अनुकूल कमी प्रमाणात असतो. आणि लेकिन ज्वालामुखी क्रियाओं से निर्मित लावा पठार उपजाऊ होते हैं क्योंकि उनमें समृद्ध काली मिट्टी पाई जाती है. पण जे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बनलेली पठारे आहेत पहा तिथील जमीन कशा असते तर उपजाऊ असते. त्या का तर तिथे काळी माती आढळते. आणि आपलं जे दख्खनचं पठार आहे पहा आपल्या महाराष्ट्राचा जो भाग आहे काळी माती भरपूर प्रमाणात आढळते. त्याच्यानंतर पहा पठारों में अनेक आकर्षक जलप्रपात भी होते हैं. दक्षिण अफ्रीका में स्थित जम्बेजी नदी पर विक्टोरिया जलप्रपात, छोटा नागपुर पठार में सुवर्ण रेखा नदी पर हुंडरू जलप्रपात और पश्चिमी घाट में शरावती नदी पर जोग जलप्रपात. इथं शरावती नदी जोग असेल, सुवर्णरेखा हुंडरू जलप्रपात असेल. आणि त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये जम्बेजी नदीमध्ये कोणता आहे तर विक्टोरिया जलप्रपात म्हणजे धबधबा. आणि इथं पहा चेरापुंजी मेघालय के पठार में नहकालिकाई जलप्रपात. आणि चेरापुंजीला कोणता आहे तर नहकालिकाई जलप्रपात आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे मैदानी. आता मैदानी पहा मैदानी म्हणजे काय तर मैदानी ऐसी स्थलाकृति है जिसका विस्तृत सपाट अथवा हल्का तरंगित धरातल होता है. इसमें कोई ऊंची पहाड़ियाँ अथवा गहरी घाटियाँ नहीं पाई जाती. सामान्यतः मैदान की ऊंचाई समुद्र तल से 300 मीटर से अधिक नहीं होती. पहा इथं मैदानी म्हणजे असा भाग असतात तिथं कोणत्याही प्रकारचं अशी उंचीचे
शिखरे पर्वत आढळत नाहीत किंवा जमिनीमध्ये खोलता पण आढळत नाही. सपाट भाग असतो बघा आणि जमिनीपासून साधारण 300 मीटर उंचीपर्यंत काय असतं तर मैदानाची उंची असते. आता इथं आपल्याला मॅपमध्ये दिलेलं आहे पहा समुद्रतल. आता इथं समुद्रतल म्हणजे काय हे पण दिलेलं आहे. समुद्र की सतह का औसत स्तर इसे माध्य समुद्र तल भी कहते हैं. त्याच्यानंतर इथं पहा आता पठार, नदियों के मैदान आणि पर्वत शृंखला. पठार, नदी मैदाने आणि पर्वत शृंखला. हा जो कलर आहे हा पठारासाठी आहे, हा थोडासा ग्रीन आहे हा नदीसाठी आहे आणि पर्वत शृंखला हा केशरी इथं दिसते पहा. ही काय आहे, ही पर्वत शृंखला आहे पॅन्टागोनियन. हे काय आहे, दक्षिण अमेरिका खंड आहे. हे काय आहे, नदी खोरे आहे ॲमेझॉन. आणि ही काय आहे, अँडीज. हा काय आहे, हे काय आहे, पठार आहे. इथं पहा अलास्का. ही काय आहे तर पर्वत शृंखला आहे, उत्तर अमेरिका आहे. त्याच्यानंतर पहा हे काय आहे, मिसिसिपी. हे काय आहे, नदी खोरे आहे आणि रॉकी काय आहे, तिथला पर्वत आहे. रॉकी ही तिथं काय आहे पहा तर पर्वत आहे. त्याच्यानंतर मिसिसिपी नदीचं खोरं आहे. आपल्या इथं भारताचं पहा, इथं भारत आपला दिलेला आहे आणि हे काय आहे, सिंधूचं खोरं आपल्याला वसलेलं पाहायला मिळते. त्याच्यानंतर इथं पहा ही पर्वत शृंखला कोणती आहे तर हिमालय आहे. इथं तिब्बत. हे काय आहे, पठार आहे. त्याच्यानंतर पुढे आता संगम स्थल पहा. दो से अधिक नदियाँ के मिलने का स्थान म्हणजे काय पहा, 2 किंवा 2 पेक्षा अधिक नद्या जिथे एकत्र येतात त्याला काय म्हटलं जातं तर संगमस्थळ म्हटलं जातं. त्याच्यानंतर लचीलापन म्हणजे काय पहा, रेजिलियन्स, चुनौतियों और कठिनाइयों का सामना करने अथवा उनके अनुसार ढलने की क्षमता. लचीलापन, अनुकूलन. त्याच्यानंतर पहा आता इथं हे फक्त लक्षात ठेवा. आता तमिळ संगम कविता ज्या आहेत पहा त्याच्या 5 वेगवेगळ्या थीम आहेत. कुरिंजा आहे, मुल्लाई आहे, मरुदम आहे, नियदल आहे, पाले आहे. तर ह्या काय आहेत पहा, जे त्यांचे प्रेम कविता आहेत त्या विविध थीमवर आधारलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे पर्वत असेल, पठार असतील यांचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे इथं हे दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे पहा. आणि इथून आपला हा जो 4था धडा आहे इथून आपला काय होतो तर इतिहास चालू होतो. आणि पहिले जे 3 धडे आहेत ते कशावर आहेत पहा. पहिले जे 3 धडे आहेत ते कशाचे आहेत तर जिओग्राफीचे आहेत. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, NCERT 2000 NCERT मधलं आपण काय केलेलं आहे, CTET साठी आपण काय केलेलं आहे, पहिले 3 धडे काय केलेले आहेत कव्हर केलेले आहेत. पहिले 3 धडे आणि जे कशावर आधारित आहेत तर जिओग्राफी. आणि आता इथून जे पुढे चालू होतं तर काय आहे, 4था धडा जो आहे तो इतिहासाचा आहे. अशा प्रकारे आता याच्यानंतर आपला एक व्हिडिओ येईल पहा, जो आपला 2024चा PYQ ॲनालिसिसचा जो पार्ट 2 राहिला होता, जे 30 क्वेश्चन राहिले होते ते तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रकारे आपण NCERT घ्यायचं का, महत्त्वाचे पॉईंट आणि त्याच्यावरचे MCQ PYQ हे घ्यायचे ते तुम्ही सांगा. त्याच्यानुसार आपण लेक्चर बनवण्याचा प्रयत्न करू. काही शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जे आपण आता महत्त्वाचं पाहिलं पहा, तेवढे सगळे पॉईंट काय आहेत तर महत्त्वाचे तेवढे वाचून घ्यायचे आहेत. जो फॅक्च्युअल डाटा आहे तो पाठ करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर पहा थोडं समजत असेल तर काय करा, तुम्ही नक्की एखादं लाईक करा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. चालेल, धन्यवाद.